आजच्या या पत्रकार परिषदेला आपण हजर राहिलात आणि त्याचबरोबर तुमचे नेते आदरणीय गोपाळ शेट्टीजी, माझे सहकारी मनीषाताई चौधरी, संजय उपाध्याय हेही उपस्थित राहिले. त्याच्याबद्दल आपल्याबरोबरच त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. कालच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजींनी त्यांच्या याच्यातला 9वा अर्थसंकल्प 26-27चा अर्थसंकल्प देशासमोर संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पाचं एका वाक्यात वर्णन करायचं तर विकसित भारताला गती देणारा आणि विकसित भारताच्या स्वप्नाला गतिमान करणारा अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प होता. हा अर्थसंकल्प वित्तीय शिस्त पाळत असतानाच विकास आणि लोककल्याणकारी उपक्रम या दोन्ही बाबींवर भर देणारा अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प निर्मला सीतारामनजींनी मांडला. हा मांडत असताना मुंबईसह महाराष्ट्राचं विशेष त्या ठिकाणी त्यांनी लक्ष ठेवलं. याच्याबद्दल सुद्धा मनापासून त्यांचं मी अभिनंदन करतो. या अर्थसंकल्पामध्ये संपूर्ण देशाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची गोष्ट वित्तीय शिस्त त्या ठिकाणी पाळणं याच्यावर त्यांनी भर दिला. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात टोटल GDPच्या 4.4 ही वित्तीय तूट राहील असं त्यांनी म्हटलं होतं आणि त्याप्रमाणे तेवढी वित्तीय तूट ठेवण्यामध्ये सरकारला यश आलं. पुढच्या वर्षी म्हणजे 26-27च्या कालावधीमध्ये ही वित्तीय तूट आणखी 0.1 ने कमी करून 4.3 पर्यंत आणण्याचं उद्दिष्ट सरकारने ठेवलं आहे. या वित्तीय तूट आटोक्यात ठेवण्याच्या सरकारच्या धोरणामुळे महागाई आटोक्यात राहिलेली आहे. आपण पाहतोय की गेल्या वर्षभरामध्ये आणि विशेषतः कोविडच्या नंतरच्या काळामध्ये सुद्धा महागाई केंद्र सरकारने आटोक्यात ठेवली आणि गेले वर्ष दीड वर्ष तर RBIचा जो बँड आहे 4 ते 6% याच्या आत महागाईचा दर हा राहिलेला आहे आणि पुढच्या वर्षी सुद्धा महागाईचा दर हा RBIच्या या स्वीकारलेल्या बँडच्या अंतर्गत राहील आणि त्याच्यामुळे वित्तीय तूट आटोक्यात ठेवल्यामुळे महागाई सुद्धा पूर्णपणे नियंत्रणात राहील आणि सर्वसामान्य माणसांचं जीवन जे आहे ते अत्यंत सुखकारक होण्याच्या दिशेने या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून एक महत्त्वाचं पाऊल सरकारने उचललेलं आहे. वित्तीय तूट आटोक्यात जरी सरकारने ठेवत असला तरी सुद्धा सरकारचा पायाभूत सेवा सुविधांवरचा खर्च हा गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी वाढलेला आहे. सुमारे 12.25 लाख कोटी रुपये हा इन्फ्रास्ट्रक्चरवरचा खर्च सरकारने दाखवलेला आहे. रेल्वेवरचा कॅपेक्स सुद्धा सरकारने यावर्षी वाढवला आहे. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे सिंदूर झाल्यानंतर संरक्षण क्षेत्रावरचा खर्च हा यावर्षी सरकारने वाढवलेला आहे आणि त्यामुळे देशाची आणि देशातल्या नागरिकांची सुरक्षा अधिक मजबूत होण्याकरता या अर्थसंकल्पाने बळ दिलेलं आहे. कारण नवीन युद्धाची साहित्य सामुग्री परचेस करणं त्याचबरोबर अन्य बाबींकरता रिसर्च करता खर्च करणं या वाढीव योजनेमुळे संरक्षण खात्याला शक्य होणार आहे. हे या बजेटचे एक मोठं वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर रेल्वे, रोड्स, हायवे याच्यावर सुद्धा वाढीव कॅपेक्स भांडवली खर्च हा सरकारने दाखवलेला आहे आणि त्याच्यामुळे टोटल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होईल आणि त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळेल. अर्थव्यवस्थेचा जो विकासाचा दर आहे तो 7% आणि त्याच्या वर राहील. ही गेल्या वर्षी अनेकांचे अंदाज चुकवत अर्थव्यवस्थेने अधिक विकासाचा दर हा त्या ठिकाणी राखलेला आहे. तसाच दर येणाऱ्या वर्षभरामध्ये हा राखला जाईल आणि त्यामुळे अधिक रोजगाराची निर्मिती या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून होईल आणि त्याच्यामुळे प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट सुद्धा ही येणाऱ्या काळामध्ये आणखीन वाढेल आणि त्यामुळे रोजगार निर्मिती त्याचबरोबर GDP मधली वाढ अशा सर्व दिशेने देश प्रगती करेल असा दाखवणारा अर्थसंकल्प आहे.
त्याचबरोबर गेल्या वर्षीच्या बजेटमध्येच केंद्र सरकारने 5 वर्षाचा रोडमॅप कसा राहील हे दाखवलं होतं आणि केंद्रीय कर्जाचं प्रमाण GDPशी किती टक्के असेल याचा सुद्धा रोडमॅप त्या ठिकाणी घालून दिला होता. त्याच रोडमॅपवर चालत येणाऱ्या काळामध्ये सुद्धा GDPचं टोटल कर्जाशी प्रमाण हे कमी करण्याच्या दिशेने केंद्र सरकार पुढे चाललेलं आहे. हे अत्यंत स्वागतार्ह बाब आहे. पायाभूत सुविधांवर खर्च करत असताना हायस्पीड रेल्वेचे कॉरिडॉर्स निर्माण करणार, नव्याने राष्ट्रीय जलमार्ग या देशामध्ये निर्माण करण्याचं काम या अर्थसंकल्पामध्ये प्रस्तावित केलेलं आहे आणि या सगळ्यामुळे पायाभूत सुविधांचा खर्च हा वाढवण्याचं काम सरकार त्या ठिकाणी करत आहे. त्याचबरोबर काही नवीन विद्यापीठं, आयुर्वेदाकरता नवीन एम्स स्थापन करण्याचं, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीच्या माध्यमातून एकंदरीतच मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीला मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी बळ देण्याचं काम, त्याच्याकरता 10,000 कोटी रुपये देऊन स्पेशल फंड सरकारने स्थापन केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण आत्मनिर्भरतेकडे अधिक वेगाने वाटचाल करू. त्याचबरोबर स्पेशल मिनरल्स ज्याच्यामुळे चायना नाकेबंदी करण्याचा प्रयत्न करते जगातल्या अनेक देशांचा, त्याच्यावर भर देऊन त्याचे कॉरिडॉर्स निर्माण करण्याचं कामही केंद्र सरकारने या बजेटमध्ये प्रस्तावित केलेलं आहे. सेमीकंडक्टर्सच्या क्षेत्राला सुद्धा गती देण्याकरता काही योजना या बजेटच्या माध्यमातून सरकार आणत आहे आणि या सगळ्या योजनांमुळे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने अधिक गतीने वाटचाल करण्याचं जे आपलं स्वप्न आहे ते स्वप्न अधिक लवकर आपण प्राप्त करू शकू, अशा प्रकारचा हा केंद्रीय अर्थसंकल्प आहे. त्याचबरोबर अत्यंत एक महत्त्वाची गोष्ट, महाराष्ट्रासारखं राज्य जिथे नागरीकरण देशभरात सर्वाधिक वेगाने होत आहे, अशा राज्याला अधिक मदत करणारं एक पाऊल केंद्र सरकारने उचललं आहे की देशातल्या सर्व महापालिका नगरपालिकांनी म्युनिसिपल बॉन्ड्स काढले, तर त्या म्युनिसिपल बॉन्डना एकेका महानगरपालिकेच्या म्युनिसिपल बॉन्डना 100 कोटी रुपयापर्यंत अनुदान देण्याची घोषणा या बजेटमध्ये केलेली आहे. त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचं बळकटीकरण होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिथे नागरीकरण अत्यंत वेगाने होते त्या ठिकाणचे प्रश्न सोडवण्याकरता अधिक निधी या स्थानिक स्वराज्य संस्था उपलब्ध करू शकतील आणि एका अर्थाने त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहतील. त्याचबरोबर या बजेटच्या बरोबर 16व्या वित्त आयोगाचे शिफारसी केंद्र सरकारने स्वीकारलेल्या आहेत. 41% केंद्र सरकारचा जो करातून मिळणारं उत्पन्न आहे हे उत्पन्न राज्यांना देण्याची शिफारस जी 16व्या वित्त आयोगाने केली होती ती या ठिकाणी स्वीकारलेली आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा महाराष्ट्राचा मोठ्या प्रमाणावर फायदा आहे. म्युनिसिपल बॉन्ड्स मध्ये जी 100 कोटीची सवलत दिली आहे त्याच्यामुळे सुद्धा महाराष्ट्राचा मोठा फायदा आहे. रेल्वेचे अनेक प्रोजेक्ट्स हे महाराष्ट्रामध्ये या बजेटच्या माध्यमातून येत आहेत आणि मुंबई शहरातल्या उपनगरी रेल्वेला 12,000 कोटी रुपयाची ऐतिहासिक तरतूद या बजेटच्या माध्यमातून केलेली आहे आणि त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारा, त्याचबरोबर मुंबई आणि महाराष्ट्राला मदत करणारा अशा प्रकारचा ऐतिहासिक अर्थसंकल्प आहे. हा ऐतिहासिक अर्थसंकल्प मांडल्याबद्दल मी केंद्रीय अर्थमंत्र्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांचं अभिनंदन या ठिकाणी व्यक्त करतो.